शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आता हवा आमदार नवा। नुकत्याच जाहीर झालेल्या शिक्षक आमदार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिनांक 29 मे 2024 रोजी नाशिक येथे ॲडव्होकेट महेंद्र मधुकर भावसार यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। नाशिक विभाग शिक्षक आमदार निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघातून ॲडव्होकेट महेंद्र मधुकर भावसार यांची उमेदवारी जाहीर केली आहे। पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, मी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी माझी उमेदवारी जाहीर केली आहे। मी गेल्या 34 वर्षापासून शैक्षणिक कायदे आणि धर्मादाय कायदे यामध्ये प्रॅक्टिस करतो आणि 500पेक्षा अधिक केसेस मी शिक्षकांच्या चालवल्या आहेत। शिक्षकांचे माझे वैयक्तिक संबंध आहेत आणि या केसेस चालवताना मला असं निदर्शनास आलं की या शिक्षकांच्या कायद्यामध्येच काही मूलभूत त्रुटी आहे, त्याच्यात दुरुस्ती आवश्यक आहे आणि त्यामुळे तो कायदा दुरुस्त केल्याशिवाय शिक्षकांना न्याय चांगला मिळणार नाही। आणि कायद्यात दुरुस्ती करण्याची जी प्रक्रिया आहे ती विधानसभेत होते, न्यायालयात होत नाही। म्हणून मी माझा शिक्षकांसाठी जो असलेला लढा आहे, जो न्यायालयामार्फत चालू होता, तो मी विधान भवनाकडे वळवण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने मी ही माझी उमेदवारी जाहीर केली। त्याचप्रमाणे शिक्षक मतदार बंधू भगिनींना त्यांनी आवाहन केले की आपण शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी अभ्यासू उमेदवारालाच मतदान करावे। वृत्तसंकलन राजेश जाधव, आजचा महाराष्ट्र न्यूज, नाशिक। आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।